श्री स्वामी समर्थ अध्याय 15 श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ नमो नमः। श्री गुरूंनी घडविलेल्या अपरंपार लीलांचे अमृतपान जो अत्यंत भक्तिभावाने करेल अथवा श्रवणाद्वारे ज्याच्या हृदयी श्री गुरु लीला लहरी संचरतील त्याला त्याच्या अंतर्यामी श्री गुरु स्थित असल्याचा साक्षात्कार होईलच। नरजन्माचे सार्थक होईल, निश्चयात्मक निसंशयता येईल, भवसागर तरेल, मोक्ष स्थिती आकळेल। म्हणून हा सर्वोपयोगी लीलारस त्वरेने प्राशन करा, श्रवण करा असे श्री स्वामी महाराजांचे शिष्यमत्तास सांगणे आहे। दक्षिणेत सेतुबंध रामेश्वर नामक विख्यात क्षेत्र आहे। कन्याकुमारी जवळ समुद्र संगमतीरी हे भगवान श्री रामचंद्र स्थापित श्री शिवलिंग प्रतिष्ठान ज्येष्ठ शुद्ध दशमी बुधवार आहे। तिथे एक अद्भुत श्री स्वामी लीला घडली। रामेश्वरचे पुजारी वासुदेव भट्ट, नारायण भट्ट नावाचे अन्य एक पुजारी, रखुमाई नावाच्या एक वृद्ध मराठा स्त्री, त्याचप्रमाणे महमद शहा नामक एक अवलिया फकीराने वामनबुवा ब्रह्मनिष्ठांना हा प्रसंग निवेदिला। वासुदेव भट्टांच्या वृद्ध पिता निर्वतल्यानंतर जंगमांनी मंदिराचा कब्जा केला। त्यांनी गैरव्यवहार सुरू केले। तेव्हा सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन मूळ पुजाऱ्याकडील सनदपत्रांच्या आधारे स्थानिक राज्याच्या संबंधित अधिकाऱ्याकडे प्रकरण नेले। 6 महिन्यात न्याय होऊन जंगल गेले। वासुदेव भट पुजारी बनले। त्यांच्या कारकिर्दीत स्वामी लीलेचा अद्भुत आविष्कार घडला। एका वृक्षाखाली वाळूमध्ये श्री स्वामी राजगुरु आपल्या स्वच्छंदी व्यवहारात मग्न राहत होते। त्या परिसरात अन्नसत्र चालत असे। त्यातील एक अन्नसत्रावर सुमती नावाचा कारकून कामाला होता। त्याचे महाराजांकडे लक्ष वेधले गेले। त्यांनी प्रभू चंद्रमौळीश्वर स्वामी महाराजांकडे धाव घेतली व म्हणाला, दीनदयाळ प्रभुराया, आपल्यापाशी कोणताही वस्तू संग्रह दिसत नाही। तहान भूक हे प्रत्येकास लागतेच, पण आपण काहीही खाता पिताना दृष्टीस पडलेला नाही। अन्नसत्रावर तर मी असतो। आपण कोणीतरी असाधारण असे सामर्थ्य पुरुष आहात। मी आपणास विनंती करतो की आपल्यासाठी नित्य नियमाने खाण्यापिण्याचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून मी आणून देईल। एवढे बोलून त्याने लगेचच नैवेद्य पात्र आणून समोर ठेवले, स्वामींसमोर ठेवले। ब्राह्मणाचे शुद्ध चित्ताचा ठाव घेऊन वेदांतवंद श्री स्वामीरायांनी स्वल्प नैवेद्य ग्रहण केला। त्या दिवसापासून दररोज तो ब्राह्मण नैवेद्य अर्पण करू लागला। जवळपास चे लोक हा प्रसंग निहाळत श्री स्वामी राजांची ती तेजस्वी दिव्य मनोरम देहमूर्ती पाहून सर्वजण थक्क होत असत। काही जण त्यांच्या विरक्त स्वच्छंदी वर्तनावर टीकाही करत। तो लोक वैचित्र्यपूर्ण का वागतात याचा काहींना प्रश्न पडेल, कारण ते एक महान यतिरूप असल्याचेही भासत होते। आपले पूर्व सुकृत चांगले म्हणून असे दिव्य रूप दिसले म्हणून काही जण आनंदत होते। श्री स्वामी महाराजांच्या दिव्य दर्शनाबरोबर अमोनश असे त्यांचे सामर्थ्य लपत नव्हते। 15 दिवसांपर्यंतही अन्न सेवन न करता तितक्याच स्वच्छंदात वावरताना सामान्य माणूस कसला दिसला। ब्राह्मण पुत्र होईल जाईल। नित्य नैवेद्य अर्पण करणारा ब्राह्मण मनोभावे श्री स्वामी सेवेची संधी घेत होता। जणू त्याची पूर्व पुण्याई फळास आली होती। व्यक्तिगत जीवनात तो दुःखी होता। विनापत्य होण्याचा सल त्या ब्राह्मण दाम्पत्यास त्रास देत होता। वयाची 60 झाली होती, पण पुत्रेक्षण बाकीच होता। त्यामुळे स्वामीचे सर्व सामर्थ्य स्वरूप अजमावताच त्याने हळूच हा विषय काढला। नव दाम्पत्यांचा अशा पद्धतीचा आग्रह गृहीत आहे, पण वृद्ध दाम्पत्यांनी त्याची दृष्टी पैल तरी लागली असताना हा आग्रह धरणे धक्कादायकच होते। स्वामी समर्थांच्या लक्षात घेऊन त्यांनी आपला मुद्दा आग्रहाने धरून ठेवला। स्वामी म्हणाले, ब्राह्मण पुत्र होईल जाईल, आता आधी इंद्रियांचा निग्रह करावा। ब्राह्मणाने पुत्र होईल एवढे पाहिले वाक्य स्वीकारले। वैषयिक दृष्ट्या कोणत्याही भावना क्षणकालही चमकू नयेत अशा वयात ब्राह्मण पत्नीच्या उदरात गर्भ वाढू लागला। ब्राह्मणाने वृक्षतळी नैवेद्य अर्पण करण्याचा प्रघात चालू ठेवला, पण आशीर्वाद दिल्यानंतर महाराज त्या वृक्षातळे दिसले नाहीत। ते अंतर्ध्यान पावले होते, तरी नैवेद्याचे ताट मात्र ठराविक वेळेनंतर रिकामे होत असे। याचे आश्चर्य वाटले तरी खरेपणाचा शोध घेण्यासाठी भानगडीत तो वृद्ध ब्राह्मण पडला नाही। 9 मास पूर्तीनंतर त्यांच्या भार्येस पुत्र प्राप्त
झाली. आता पुत्रपालनाची जबाबदारी आली तरी वृक्षातळी नैवेद्य अर्पण्याचा रिवाज ब्राह्मणाने चुकविला नाही. ब्राह्मण पुत्र स्वतः 7 वर्षांचा झाला. ब्राह्मणास वाटत होते की श्री यतिवर्याच्या चरणांवर बालकाला घालावे, परंतु ते बघता काजकल्पद्रुम श्री चिंतामणी कित्येक वर्षात दृष्टीसच पडले नव्हते. परिसराचा कानोसा घेत महाराजांच्या वास्तव्याचा कसलाही पुरावा आढळला नाही. मग नैवेद्य भक्षण कोण करतं? भूत पिशाचाचा तर हा उद्योग नसावा ना. त्यांना संशय आला आणि भीतीही वाटू लागली. महाराजांची ते सतत ध्यान करू लागले. दुसऱ्या दिवशी ते सहकुटुंब श्री रामेश्वर दर्शनासाठी गाभाऱ्यात उतरले असता श्रींचे दर्शन महादेवांच्या जागी घडले. या अद्भुत प्रसंगाने भारावून ते मंदिरात बाहेर आले. पाहताच तर काय, श्री सदाशिव सांब स्वामी राज मंदिराबाहेर भक्त कार्यार्थ उभे असल्याचे दिसले. जे आता आतमध्ये होते ते इतक्यात अल्प काळात बाहेर कसे व कोणत्या मार्गाने आले याचा ब्राह्मणास अचंबा वाटला. सर्वच उपस्थितांनी मंदिरात ज्योतिर्लिंगावर एक संन्यासी बसलेला पाहिला होता. त्यामुळे गोंधळ उडालेले बहुसंख्य जण बाहेर आले. ते त्या सर्वांस तिथेही पुनश्चित यती दर्शन झाले. क्षणात जय जयकार सुरू झाला. यती रूपाच्या दर्शनार्थ झुंबड उडली. परब्रह्ममूर्ती शिवक्षेत्री प्रसन्न मुद्रेने उभी ठाकली होती. प्रत्येक जण साष्टांग नमस्कार घालत होता. ओम नमो नारायण या मंत्राचे उच्चारण करून सर्वजण विनम्र होत होते. महाराजास नैवेद्य अर्पणाऱ्या ब्राह्मणाने आपल्या पुत्रास स्वामी चरणी घालण्यास सूचना पत्नीस केली. पण अचानक त्या गर्दीत त्यांचा पुत्र कुठे दिसेनासा झाला. पित्याने टाहो फोडला. अरे बाळ, कुठे गेलास तू? नरजन्माचे सार्थक होण्यासाठी या भवतारक चरणांशिवाय तारोपाय नाही. अशी शुभ घडी पुन्हा यायची नाही. आधी स्वामी चरणांवर माथे टेकवावे. उभयता शोध घेता होता. त्याचा पुत्र अगदी दूर आड बाजूला उभा राहून थरथरत होता. माता पिता समजून काढत होते. ते म्हणाले, यतिवर्या समोर येण्यास भय वाटते. त्याचे हे विधान धक्कादायक होते. आईने पुष्पफलकाधिक अपूर्ण श्री स्वामी चरणांची पूजा केली. तेव्हा ब्राह्मण पुत्र म्हणाला, त्यांच्या समोर उभा राहून त्यास पहिले तर मी ताबडतोब मरून जाईल हे निश्चित. तो थरथरत होता. ब्राह्मण म्हणाला, विश्वजन ज्यास वंदन करतात त्या विश्वात्माचं हे दृश्य रूप आहे. अरे दर्शनात चल, असे म्हणून ते पुत्रास ओढत फरफटत स्वामी दर्शनासमोर घेऊन आले. तेव्हा त्याने आपले डोळे गच्च झाकून घेतले होते. तो ओरडत होता, मी लगेच जातो आता, पण मला मारू नका. श्री स्वामींची दृष्टी त्यावर पडली असता तो अनियंत्रित झाला. अचानक त्याच्या देहात बदल होऊ लागला. तो पुष्ट बनू लागला. उंचीही वाढत 10 हातापर्यंत गेली. ते पाहून त्या 7 वर्षीय बालकाचे मायबाप भयचकित होऊन गेले. लोकांचीही तारांबळ उडाली होती. आता काय करावे हे कुणालाच सुचेना. एवढा तो विप्रतने मला मुक्ती द्या हो, अशी स्वामीराजांप्रती विनवणी करत उभ्या उभ्या धरणीवर कोसळला निमृत झाला. हे विलक्षण घटना पाहून त्या प्रत्यक्षदर्शनी थरथरावून गेले. आई वडील तर दुःखतिरेकाने स्वतःला सांभाळू शकले नाही. ते आक्रोश करू लागले. असा प्रकार यापैकी कोणी कधी पाहिला नव्हता, कधी ऐकला नव्हता. सर्वजण श्री रामेश्वराचा धावा करीत होते. काही जण श्री स्वामीराजांकडे धावले. आपण साक्षात पूर्ण ब्रह्मस्वरूप असून या प्रकरणाचा उलगडा व निराकरण करावे, आपल्या द्वारे होईल. दुःखी माता पिता विचारत होते की आपल्या आशीर्वादाने मूल झाले तर ते अल्पवयीन कसे ठरले. महाराज म्हणाले, पुत्र होईल जाईल असे सांगत होते म्हणून शोक करणे व्यर्थ आहे. झाडावरील पिशाचाचे नैवेद्य भक्ष्य होते. त्या राक्षसानेच आपल्या पोटी पुत्र रूपात जन्म घेतला होता. त्याला त्या योनीतून मुक्त केले. त्यास योग्य गती प्राप्त झाली. आता त्या प्रेताला अग्नी द्यावी. हे ऐकून काही जण म्हणाले, 10 हातांच्या ह्या अगडबंब देहास अग्नी कसा द्यावा? हा देह उचलवेस का? महाराज म्हणाले, ही विभूती प्रेतास लावावी म्हणजे देह पूर्ववत होईल. उपस्थितांना प्रेतांच्या कपाळाला भस्म लावताच म्हणता म्हणता देह आकुंचित होऊन 7 वर्षीय बालका एवढा झाला. हे पाहून सर्वजण पुन्हा अचंबित झाले. मग त्या प्रेताचा अग्निदाह झाला. त्याने विधीपूर्वक सर्व कर्मे पार पाडली. मायबापांचा शोक चालू होता. असेच कित्येक दिवस लोटले. पुन्हा एके दिवशी स्वामी महाराज श्री रामेश्वर देवालयात प्रकटले. सर्व उपस्थित मनोभावे महाराजांना साष्टांग
दंडवत घालू लागले. ते ब्राह्मणही आपल्या पत्नीसह तिथे येऊन निपुत्रिकत्वाचे लांछन दूर करण्याबद्दल विनवू लागले. 70 वयोमानाच्या उंबरठ्यावर उभे असतानाही पुत्रेशना शिल्लक होतीच, तरी महाराजांनी कृपा केली. ब्राह्मण पत्नी तेव्हा 60 वर्षाची होती. त्या वयातही तिला त्याच वर्षी पुन्हा मुलगा झाला. स्वामींचा आशीर्वाद मिळाल्याचे दृश्य ज्या कोणी पाहिले ते प्रत्यक्षदर्शी त्या आठवणींनी सदैव भारावून जात. तुमचा देह प्रारब्ध नसलेला वैभवही श्री स्वामी कृपा झाली तर सहज प्राप्त होतो. या अनुभूतीने ब्राह्मणही कृतकृत्य झाला होता. या सर्व घटना वृद्ध मराठा स्त्री रखुमाबाई हिने स्वतः अनुभवल्या होत्या. हे रामेश्वरीचे वृत्त तिच्या करवी मिळाले. त्यावेळेच नारायण भट्ट, रामेश्वरचे पुजारी वासुदेव भट्ट यांनी हे प्रत्यक्ष वृत्तांत सांगितला. एक महम्मद शाह हा अवलिया फकीर भेटला होता. त्यानेही निष्पक्ष भावाने या श्री स्वामी लीलांचे वर्णन केले. मूळ पुरुष आदि नारायण लोक कल्याणार्थ प्रकट झाले. त्याचे लीलामृत श्रवण करताना आपल्या हृदय कमली प्रकाशमान असे स्वामी रूपाची ओळख पटवून दिली. श्री स्वामी पाद सेवनेच षड्विकाराचे परिपत्य होते. पण हे माणसाला कळेल तेव्हा श्री रामेश्वर जवळ कोटीकूप नावाचे तीर्थ आहे. पापमुक्ती देणारे हे तीर्थ असल्याने भाविकजन येथे स्नानासाठी येतात. स्नानिक पुजाऱ्यांनी याचा मोबदला घेण्यास सुरुवात केली होती. पैसे घेतल्याखेरीज ते कोणासही स्नान करू देत नसत. श्री स्वामी महाराज त्या स्थान तीर्थावर जाऊन पुजाऱ्यास म्हणाले, देवभक्त जन हो, आम्हास स्नान घातला. तेव्हा त्यांच्याकडे उपहासना बघत ते उन्मत्त पुजारी पैसे घेतल्याशिवाय स्नान करता येत नाही असे सांगू लागले. स्वामी म्हणाले, आम्ही संन्यासी निर्धन, तुम्हाला कुठून कर देणार? तुमची ही किरकिर व्यर्थ आहे. पुजारी म्हणाले, ज्यांच्यापाशी धन आहे त्यांनाच पुण्य स्नानदान घडते. पैशाशिवाय काही चालणार नाही. कोटीकुपात किडे समर्थ बदले तसेच असले तर पहा, तीर्थात स्नान करण्याची स्थिती आता निघून गेली आहे. स्वस्थ बसून राहा. एवढे बोलून ते निघाले. तिकडे कोटीकुपात किंड्यांची वळवळ सुरू झाली. पाण्यात दुर्गंधी फुटली. मग काय, कसले तीर्थांनी कसले काय. स्नानाचे उत्पन्न बुडाल्यामुळे तर पुजारी पूर बडवायचा तेवढे बाकी होते. खरे कारण जाणून न घेता मग त्यांची साधने सुरू झाली. रामेश्वरास नवस सुरू झाले. मंत्रिकांनाही पाचारण करण्यास आले. सतत नानाविध प्रयत्न करून परिस्थितीत फरक पडेना. हे यतिवर्याच्या कोपामुळेच घडले आहे यांची खात्री पटण्यास त्यांना आता अधिक अनुभवांची गरज नव्हती. पुजारी वर्ग त्यांना शोधू लागला. जवळपासच्या गावांच्या अगदी अरण्याचाही कानोसा घेण्यात आला. हृदयस्थ स्वामी महाराजांच्या इतरत्र शोध चालू होता. देहाभिमान गळावल्याशिवाय अंतःकरण शुद्ध झाल्या वाचून नारायणाची ओळख कशी पटेल? वेदांत विज्ञान निश्चयाशिवाय श्री सद्गुरु कृपे वाचून परमेश्वर कसे ओळखता येईल? शास्त्री, पंडित, चतुर्वेदी अथवा कुणीही ज्येष्ठ असो, शुद्ध भावनाविन जगन्नाथकांच्या दर्शन घडत नाही. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी, साधू, संत, मौनी, ध्यानस्थ, जपी तपी, महंत, एकासनस्थ, नानापंथी, मठाधिपती, पुरश्चरणी, भजनी, कथेकरी, यात्रेकरी, तीर्थदेवांचे वारकरी, श्रीमंत, सुखी, अधिकारी असा कुणीही शुद्ध भक्तीशिवाय परमेश्वरास प्राप्त करू शकत नाही. असे असूनही मदांध, धनलोभी, अहंकारी पुजारी स्वामी रायांना शोधत अखेरसी शृंगेरी मठाच्या अधिपतींपर्यंत पोचले. सनातनी धर्माचा पाया मजबूत करण्यासाठी आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेले 4 प्रमुख पीठापैकी हे एक पीठ. तेथील अधिपतीही तितकेच अधिकार संपन्न. त्यांनी पुजाऱ्यांची निवेदन ऐकून योग समाधी लावली. साक्षात सदाशिवांचे स्वरूप असलेल्या शंकराचार्याने श्री स्वामी स्वरूपाची ओळख पटताच ती समाधी सोडून पुजाऱ्यास सांगू लागले, जे संन्यासी आपण मनाव रूपात पाहिले ते साक्षात देवाधिदेव असून जगत कल्याणार्थ कलियुगात स्वतः प्रकटले होते. त्यांना तुम्ही ओळखू शकला नाही, तेच कर्तव्य करीते आहेत. हे न जाणता मदांध होऊन तुम्ही प्रत्यक्ष परमेश्वराशीच विचित्र व्यवहार केला आहे. मोहमायामुळे
योग्यतेचे भान तुम्हाला उरले नाही. धनलोभापायीच तुम्ही त्रिकाल देव पूजा करत आहात. ब्रह्मकुळात जन्म घेऊन अमंगल कृत्य करत आहात. धनासाठी भक्तांचा छळ करीत आहात. आता सुधारा स्वतःला. यापुढे जर तुम्ही वर्तन असेल राहिले तर तुमचा सर्वस्वी नाश होईल. अधोगतीस जाल. सर्वांचे आदरातिथ्य करा. सत्यप्रिय व मृदू वचनांनी सर्वांस आनंद द्या. सद्धर्माचरणाद्वारेच धन व यश मिळवा. मिळेल त्यात समाधी राहून पोट भरा. अहंकार त्यागाल व अनन्य भावे शरण जाल तर ते पूर्ण ब्रह्माद्वतार तुमच्याच वर निश्चित कृपा करतील. उपदेशमृताने अंतर्मुखी झालेल्या पुजाऱ्यांनी 3 दिवस श्रीमद शंकराचार्यांची दृढ भावाने सेवा केली. पश्चाताप बुद्धीने त्यांच्या योग्य ते नम्र भाव निर्माण झाला. आचार्य आज्ञा घेऊन ते ज्योतिर्लिंग स्थानावर परतले. दर्शनासाठी ते देवालयात शिरले व शिवलिंग स्थानी ते पाहतात तो काय, श्री स्वामी महाराज मूर्तिलिंगा स्थानी मूर्तिमंत दृष्टीस पडली. एवढेच नव्हे, ते म्हणाले, जगद्गुरूंना भेटून आला काय? तेव्हा लज्जित झालेले ते पुजारी स्वामी चरणांची लोळू लागले. आपण साक्षात ईश्वर आहात. आपण सर्वांव्यापक आहात. अंतः साक्षी आहात. आमच्या अपराधाची क्षमा करावी. आपण जननी आहात. या बालकावर कृपा करावी. तेव्हा महाराज म्हणाले, जगद्गुरूंनी जो उपदेश दिला त्यानुसार वागा, म्हणजे कल्याण होईल. कोटी तीर्थाची स्वच्छता. त्यावेळी कळवळून जो पुजारी म्हणाला, हे देवा चंद्र मौळीश्वरा, कोटी तीर्थ पूर्ववत भावे. महाराज म्हणाले, तथास्तु, भावने सारखे फल होईल. त्यानुसार कोटी तीर्थाकडे जाऊन पाहता ते जल पूर्वीपेक्षा सुगंधी, रुचकर व स्वच्छ झाले होते. लोकांसही त्याचे सामर्थ्य प्रकाशाने जाणवू लागले. भक्तगण स्वसंतोषाने धन अर्पू लागले. पूर्वीपेक्षा दशपटीने धनप्राप्ती वाढून श्री स्वामी कृपेने ब्राह्मणांची थरथराट होऊ लागली. शिवकांची व विष्णुकांची नामे 2 प्रख्यात क्षेत्र रामेश्वरा समीप आहेत. ही दोन्ही गावे वैष्णवास जहागीर रूपाने प्राप्त होती. तरीही राजाने अधिकारपत्रे दाखविण्यासाठी आज्ञा केली. न्याय मंदिरात योग्य ते कागद हजर न केल्याने उत्पन्न मिळणार नाही अशी तंबीही दिली. तसे आज्ञापत्र जहागीरदाराला मिळाले नाही. हवे ते कागद देण्यास जहागीरदार असमर्थ ठरले. तेव्हा सरकारातून त्यांचे उत्पन्न व अधिकारी दोन्हीही हिरकवून घेण्यास आले. जहागीरदार हे वैष्णव ब्राह्मण होते. ते विचारमग्न झाले. ईश्वर राधनेशिवाय त्या तरणोपाय नाही हे त्यांनी ओळखले. त्याच वेळी शिवकांचीत एक परमहंस संन्यासी गेले 2 दिवस आले असल्याचे त्यांना कानी आले. त्यांच्या दर्शनात जाऊन असा विचार त्यांच्या मनी प्रबळ झाला. आपल्या अन्य सहकारी मंडळी समवेत ते शिवकांचीत गेले. परमहंस रूप दर्शन घेताच त्यांना निशंका आली. पूर्ण उत्साही होऊन त्यांनी घडला प्रकार सांगितला. फार पूर्वीपासून वंश परंपरेने स्थानिकदार असल्याने नेमके कागदपत्र उपलब्ध करणे शक्य झाले नाही. परिणाम स्वरूप अनाधिकार आला. काय करावे अशी त्यांनी पुच्छा करताच महाराज म्हणाले, राजाच्या त्या अधिकाऱ्यांना बोलवा. महत्पत्र प्रयासाने जहागीरदार त्या अधिकाऱ्यास बोलवू शकले. पुजाऱ्यांना सर्वाधिकार दिले. महाराज म्हणाले, आपल्या वंश परंपरेचे अधिकार आपणास दाखविले तर त्याचे सर्वाधिकार पुन्हा मिळतील काय? अधिकारी म्हणाले, होय. तेव्हा महाराजांनी लगतच्या नदीत एक ठिकाणी निर्देशित करून तेथील पाण्यातून एक सुशोभित पाषाण बाहेर काढल्या. त्यावरील सुवाच्य अक्षरांनी प्राचीन लेखावरून जहागीरदार घराण्याचा अधिकार स्पष्ट झाला. त्याच्या मूळ पुरुषाचे नाव, शक, संवत्सर, मास, तिथी, वार सगळे वाचा आले. ते पाहून सर्व अधिकारी थक्के झाले. कोणी कोणास प्रमाणपत्र अर्पिले हे देखील व्यवस्थित नमूद होते. राजाज्ञा झाली व जहागीरदारास पुनश्च अधिकार प्राप्ती झाली. शिवकांची ही स्मार्त शैवांची तर विष्णुकांची वैष्णवांची आहे. मात्र श्री स्वामी समर्थांची दया समान सर्वत्र आहे. तिथे भेद नाही. देवतांमध्ये भेद नसतो. दोन्ही क्षेत्र जवळजवळ आहेत. एकाच एक परमेश्वर स्थित नांदतो. मतभेदाचे विटाळ फोडून सर्वदा निर्मळ राहावे. पुढील अध्यायी असेच रसाळ वर्णन हृदयस्थ राहणार श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ वदवितील.
ते श्रोतेजनांनी प्रेमभावाने वाचावेत, ऐकावेत. अशा प्रकारे ब्रह्मनिष्ठ वामनाने रचिलेले हा 15वा अध्याय येथे समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.